हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे. मी पूनम माझ्या विठ्ठल माझा सोबती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज मी बनवायला घेतला होता पिझ्झा. दिवाळीनंतर काहीतरी असं चटपटीत खायचं मन करत होतं. दिवाळी खाऊन खाऊन तुम्ही देखील बोर झाला असाल ना. अगदी तसंच माझ्यासोबतही झालं होतं, म्हणून मी आज बनवायला घेतला होता पिझ्झा. आमची दिवाळी खूप मस्त झाली. तुमची कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा. पिझ्झा बनवण्याचं सर्व साहित्य मी डीमार्टमधून अगोदरच आणलं होतं. पिझ्झा बनवण्याची पूर्ण तयारी मी इथे केली आहे. आपण बघू शकता. बेस घेतला आहे, ओनियन, टोमॅटो, सॉस, चीज आणि कॉर्न घेतला आहे. पहिल्यांदा बेस असा व्यवस्थित बनवून घेतला, सॉस वगैरे व्यवस्थित लावून. त्यानंतर त्याच्यावरती ओनियन, टोमॅटो सर्व काही टाकले. पहिल्यांदा थोडेसे अगोदर चीज टाकून घेतले. मी जास्त चीज वापरले नाही, कारण की मला जास्त चीज आवडत नाही, तर मी थोडे चीज टाकले. त्यानंतर ओनियन व्यवस्थित स्लाइस व्यवस्थित ठेवून घेतले. त्यानंतर थोडे थोडे कॉर्न टाकले. नंतर टोमॅटोचे स्लाइस लावून घेतले आणि त्यानंतर थोडेफार अजून कॉर्न टाकले आणि नंतर उरलेलं पूर्ण चीज त्याच्यावरती टाकून घेतले. कोणाला कोणाला पिझ्झा आवडतो कृपया प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, आणि कोणाला घरी बनवलेला पिझ्झा आवडतो नक्की सांगा. कारण की घरी आणून साहित्य पिझ्झा केल्यानंतर तो पोटभर व्यवस्थित खाल्लाही जातो आणि आपल्या स्वतः बनवल्यामुळे तो व्यवस्थित होतो. त्यानंतर मी इथे टाकत आहे ऑर्गॅन्झो आणि रेड चिली. हे सर्व व्यवस्थित मी टाकून घेतलं आणि इकडे गॅस ऑन केला. थोडासा व्यवस्थित गरम दिले आणि त्यामध्ये थोडंसं ऑइलिंग करून घेतलं. ऑइलिंग करायचं कारण की व्यवस्थित त्याला खालून करपू वगैरे नये, म्हणून त्यासाठी मी त्याला थोडंसं ऑइलिंग करून घेतलं आणि त्यामध्ये पिझ्झा सेट केला आणि नंतर मी दुसरा पिझ्झा बनवायला घेतला. एक पिझ्झा 200 रुपये म्हटलं तरी खूप सारा खर्च होतो. बाहेर खायचं म्हटलं तर 2-3 पिझ्झे, जर आपल्या घरात किती मेंबर आहेत त्यानुसार. तर मी इथे कमी खर्चात मस्त असा पिझ्झा घरीच बनवला होता. एकदा सामान आणलं होतं. सामान भरपूर येतं, त्यामुळे ते नंतर अजून एकदा दोनदा आपण करू शकता आणि कमी सामानात भरपूर असे पिझ्झा बनवू शकता आणि तुम्ही एन्जॉय करू शकता पिझ्झा, होममेड पिझ्झा. पहिला पिझ्झा मस्त असा स्टीम होत होता, त्यामुळे मी दुसरा पिझ्झा बनवण्यासाठी घेतला. इथे आपण बघू शकता चीज मेल्ट होत आलेलं आहे. जास्त वेळ ठेवायचं नाही. जोपर्यंत चीज मेल्ट होत नाही तोपर्यंत आपण त्याला मस्त असं पकवून घ्यायचं आहे. इथं बघू शकता मस्त असा स्मेल पण येत होता. छान असं पिझ्झा वाटत होता. नंतर मी इकडे दुसरा पिझ्झा बनवायला घेतला. भरपूर असं चीज वगैरे आलं होतं, त्यामुळे खूप सारे पिझ्झे बनवण्यासाठी ते आपल्याला नंतर उपयोगासाठी येतात. त्यामुळे कधीही सामान घरी आणून तुम्ही घरच्या घरी पिझ्झा बनवून खाऊ शकता. आणि इथे मी दुसरा पिझ्झा अजून मस्त माझा रेडी आहे. हा पहिलावाला पिझ्झा मी आता काढून घेणार आहे. बघू शकता मस्त असं टेक्स्चर आलं आहे त्याला. तो पहिला पिझ्झा काढून घेतला आणि दुसरा पिझ्झा मी सेट करायला ठेवला. बघू शकता तुम्ही मस्त असं चीज वगैरे मेल्ट झालं आहे आणि मी इकडे कट करून घेतला आहे होममेड पिझ्झा. बघू शकता तुम्ही खूप छान, खूप मस्त झाला होता आणि खायलासुद्धा खूप टेस्टी होता. मी बनवलेला पिझ्झा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा नवीन नवीन रेसिपीजसाठी कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा. मस्त छान असं घरी बनवलेला पिझ्झा आम्ही खूप असा एन्जॉय केला. जर तुम्हाला कोणती रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.